हा रिझल्ट आहे ह्याच व्यवस्थापनाचा। यालाच म्हणतात व्यवस्थापन, यालाच म्हणतात ब्रीडिंग फार्म। तर तुमच्याही गोट्यामध्ये अशाच क्वालिटीच्या जर रेड्या तयार केल्या तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला खरोखर हरियाणाला जायची गरज नाही। तुम्हाला जर डेअरी व्यवसायामध्ये खरंच पुढे जायचं असेल तर आपल्याला ब्रीडिंग शिवाय पर्याय नाही। प्रत्येक दूध उत्पादकाला माझी विनंती आहे, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या ठेवायच्या, बाकीच्या रेड्या तयार करून या ठिकाणी विकायच्या। दर वर्षाला माझ्या या गोट्यातनं कमीत कमी 20 रेड्या, मुर्रा म्हशीच्या रेड्या असतील किंवा एचएफ जातीच्या गाईच्या पाड्या असतील, ह्या 20 ते 25 पाड्या आणि रेड्या मी या ठिकाणी विकतो। मला याच्यातून खरोखरच चांगला नफा होतो। दूध व्यवसाय परवडत नाही असं म्हणतात, असं अजिबात म्हणू नका। दुधाची विक्री या ठिकाणी माझ्या म्हशीच्या दुधाची हे जवळजवळ 76 रुपये नव्हते। तुम्ही सुद्धा स्वस्त दूध अजिबात करू नका। प्रत्येकानं 75 रुपयाच्या वरनच दूध या ठिकाणी विका, तर आपल्याला डेअरी व्यवसाय परवडतो। अन्यथा अजिबात डेअरी व्यवसाय परवडणार नाही। आणि रेड्या पाड्या तयार करा आणि योग्य वजनाच्या करून त्यांना गाभण घालवा आणि त्या लवकरात लवकर विका।